नागापेक्षा साधारण 4.5 पटीनं हा विषारी जे असतो लक्षात घ्या. आणि तेवढा शांत पण असतोय जेवढा विषारी. त्यामुळे आता ह्याची नकल तुम्ही करू नका. आणि जोपर्यंत हातात साप आहे तोपर्यंत आम्ही मृत्यू हातात आहे असं मानत असतो. त्यामुळे आपण ह्याच्या बाजूला असताना राहत असता तुम्ही. आणि एखादा साप पकडून विषय संपत नाही, पण सापानं ओळखणं किती गरजेचं आहे. महत्वाचे आपल्या आजूबाजूला 3 साप विषारी आहेत. नाग, मन्यांनी, घोणस, फुरशे. 4था विषारी साप आहे तो कमी असतोय. पण 3 सापांची जरी ओळख केला तर बाकीचे बिनविषारी आहे तुम्ही अंदाज लावू शकता. आणि आपल्या आजूबाजूला पण साप पाऊस असल्यामुळे येऊ शकतात. खरं तर माझ्या घरापासून 4-5 किलोमीटर अंतर, पण शहर भागात आहे लक्षात घ्या. आणि सर्वीकडे आपल्या आजूबाजूला साप असतात. फक्त साप बघितलं न घाबरता न बघता त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा. समजून घ्या कोणताही साप किती विषारी असला स्वतःहून चावत नाही हे समजून घेतलं तर सापाची भीती दूर व्हायला वेळ लागत नाही. म्हणण्यात कॉमन कृष्ण सर्वात विषारी म्हटला जातोय. नागापेक्षा विषारी आहे. पण अमरीश पुरीने चित्रपट तयार केलं नाही त्यामुळे लोकांना याच्याबद्दल माहिती नाही.